नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया सरबताची रेसिपी आणि कलिंगडाचा ज्यूस। 3 रेसिपी बनवूया, 3 पेय बनवूया रेसिपी म्हटलं तर। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी मोहितो बनवलं, मॉकटेल बनवले, 5 ज्यूस बनवले। आशा करते की तुम्ही पाहिलेच असतील आणि माझ्या रेसिपीज आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील। आणि आज मी जे बनवणार आहे ना ते अगदी सोप्या पद्धतीने पण अगदी चविष्ट असं सरबत। आता सरबत तुम्ही म्हणाल की सरबत तर सोपी रेसिपी आहे, सोपी असली तरी काही नाही, पण सगळ्यांनाच ती जमते असं नाही ना। तर मग सगळ्यांना जमण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये तेही पाहायचं आणि काय साहित्य घातल्यानंतर ते सरबताला चव चांगली येते, मग आपल्या फॅमिलीला आपल्या मुलांना ती हवं असं वाटतं। तर मग कशा पद्धतीने सरबत बनवायचं आणि ज्यूस बनवायचं ते आपण पाहूया। मी बनवणार आहे कलिंगडाचा ज्यूस। मी बघा एक बाउल भरून 1 कलिंगड घेतलं होतं, त्यातलं मी थोडासा 1 कलिंगडला पाव भाग कट करून घेतलेला आहे आणि सोलून असे त्याचे बिया नाही काढल्या, वाटताना मिक्सरला ते बिया काढून घ्यायचेत आपल्याला, ते तुम्ही पुढे पाहालच। आणि पुदिन्याची पानं घेतलेली। पुदिना हा शरीराला खूप थंड ठेवतो आणि पुदिना हा गरमीमध्ये नक्की वापरावा। कलिंगडाचे थोडेसे ज्यूसमध्ये घालण्यासाठी थोडे तुकडे करून घेतलेले। साखर, पिठी साखर घेऊ शकता, साखरेचं सिरप मिळतं तेही घेऊ शकता। जिऱ्याची पावडर, काळी मिरी पूड, 2 लिंबाचा रस काढलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि दाखवण्यासाठी फक्त मी लिंबू सरबत करणार म्हणून लिंबू दाखवलेला आहे। लिंबूचा ऑलरेडी मी ज्यूस काढून घेतलेला आहे। कोकम सरबत पण दाखवणार आहे। तर कोकम सरबत म्हटलं ते कोकम सरबत तर रेडीच असतं, पण त्यामध्ये काय घातलं तर त्याची चव वाढते, टेस्ट वाढते आणि मुलांना फॅमिलीला पण कोकम सरबत प्यावंसं वाटते। गरमीमध्ये कोकम सरबत अवश्य प्यावं, आपली शरीरातली गरमी तर कमीच करते, परत आपल्याला ऍसिडिटी पित्ताचा त्रास असतो तोही कमी होतो। आणि कलिंगडाचा आता बाजारात कलिंगड येतच आहेत, तर मी अशा प्रकारे 3 पेय मी बनवते। सर्वप्रथम आपण कलिंगडाचा ज्यूस मिक्सरचं हे जार घेतलेलं आहे। ज्यूससाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये, मिक्सर जेव्हा आपण घेतो त्यामध्ये हे ज्यूसचं पण भांडं येते, मिक्सरच्या भांड्यात घेतलं तरी काही हरकत नाही, जे आपण वाटण करतो त्यामध्ये घेतलं तरी हरकत नाही, पण मी हे ज्यूसचं भांडं आहे ते, त्यामध्ये मी आता हे कलिंगडाचे पीस घालून घेते। आपल्याला 1-2 ग्लास एवढं करायचं आहे म्हणून मी तेवढंच घेतलेलं आहे। त्यातल्या बिया मी काढलेल्या नाहीत, त्या गाळून घ्यायच्या। मध्ये चवीसाठी थोडं मीठ घालायचं, गोडवा हवा इतकी साखर, तुम्हाला जास्त गोड कमी गोड त्या हिशोबाने घाला। तुम्हाला चव वाढवण्यासाठी काय काय घालू शकतो, थोडासा लिंबाचा रस, आंबट गोड करू शकतो, थंडक वाढवण्यासाठी जिरेपूड, खूप छान जिरेपूड घातल्याने कलिंगडाच्या ज्यूसमध्ये काळी मिरी पूड पण घालून बघा आणि आवडत असेल तर थोडंसं लाल तिखटही घाला, खूप छान लागतं। अगदी चिमूटभर लाल तिखट मी घालते। पुदिन्याचे हे फ्लेवर देऊया, थोडीशी पुदिन्याचा पण सुगंध त्याला, एक थोडीशी आम्ही घरच्या कुंडीतच लावलेले आहेत हे पुदिन्याची, पाहिजे तेव्हा मी काढून घेऊन येते। आता ह्याला मिक्सरला वाटून घेऊया। आता मी हे कलिंगडाचं ज्यूस मिक्सरला वाटून घेतलं आणि आता हे गाळून घ्यायचं। खाली बाउल ठेवायचं आणि असं गाळून घेतलं ना का त्याच्या बिया आहेत ना त्या सगळ्या निघून जातात बघा। अशा पद्धतीने मस्त असं हे आपलं कलिंगडाचं ज्यूस आपलं हे तयार झालेलं आहे। तुम्हाला ग्लासमध्ये पण करून दाखवते, त्यामध्ये आपल्याला आईस घालायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने सगळं हे गाळून घ्यायचं। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। मस्त असं हे सगळं आता याचा वरती जो बिया असते ना त्याचा सगळा चोथा निघून जाणार बघा। हे बघा बी दिसतं असं, म्हणजे बिया काढायची। ग्लासामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे, तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही बर्फ घालू शकता। तर ह्यामध्ये हा ज्यूस घालून घ्यायचा आहे। ह्यामध्ये थोडेसे कलिंगडाचे तुकडे घालून घ्यायचे। झालं ना कलिंगडाचा ज्यूस, आणि खूप छान लागतो असं काळी मिरी पूड वगैरे घालून। आणि शरीराला काळी मिरी गरम नसते, जरी ते गरम मसाल्याचा प्रकार असला तरी तो गरम प्रकार नाहीये। आणि घालायचे पुदिना। झाला कलिंगडाचा ज्यूस तयार, या मग ज्यूस प्यायला। आणि घालायचे पुदिना, झाला कलिंगडाचा ज्यूस तयार,
आता बनवूया लिंबूचं सरबत. लिंबू सरबत बनवायची पद्धत सोपी असते, पण ती कशी असते ते पण माहिती पाहिजे ना. तर मग बनवूया. मी घेतलेला आहे बघा, अर्धा भरून जार भरून हा ज्यूसचा जार आहे. ह्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, साधं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. मी 2 लिंबूचा काढला होता. मी कलिंगडामध्ये ह्यातला घातला आणि आता ह्यामध्ये अर्धा घालून घेणार आहे. आता ह्यामध्ये ना पुदिना जरासा असा हाताने असा तोडून असा चोळून असा हाताने असा बोटाने असा घालून घ्यायचा, म्हणजे पुदिनाचा पण वास सरबताला आला पाहिजे, सुगंध आला पाहिजे. वास म्हटलं म्हणजे जिरपूड घालायची आहे थोडीशी. लिंबू सरबतमध्ये पण जिरपूड घालायची असते. मीठ घालायचे, साखर घालायची, गरजेनुसार साखर घाला. मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता हे झालं लिंबू सरबत आपलं तयार. पण ह्यामुळे जिरं ह्यामध्ये घातल्यामुळे ह्याचा रंग कसा वाटतो, येलोइश पिवळसर वाटतो. जिरं घातल्याने कसं शरीराला थंडी मिळते आणि गरमी आहे तर उन्हाळ्यामध्ये असं लिंबूचं सरबत पण करून घ्यायचं आणि प्यायचं. आणि पुदिना पण घालायचा आणि मस्त असं गार करायचं. यामध्ये आईस क्यूब टाकायचं किंवा हा जारच ठेवायचं फ्रीजमध्ये. जे बनवतील सरबत ना तेच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गार करून प्यायचं. ग्लासमध्ये बर्फ आईसचे तुकडे घालून घेऊया. लिंबूचं हे सरबत बनवलं ते ह्यामध्ये ओतून घेऊया. बघा मंडळी कसं छान असं लिंबूचं सरबत पण तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये हा पुदिना पण घालून घ्यायचा. आता लिंबाचं सरबत पण तयार झालं. आता कोकम सरबत बनवूया. सरबत बनवण्यासाठी पुन्हा मी जारमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता पहिलं घालून घेते कोकम सरबत. कोकम सरबताचं जे सिरप मिळते अंदाजाने घालते, एक 3 चमचे एवढं, 2 माणसाच्या हिशोबाने. कोकम जरी आंबट असलं तरी सुद्धा लिंबाचा रस घालायचा, थोडासा लिंबाचा रस. म्हणून मी बोलले ना की त्यामध्ये काय काय घालायचं हे तर माहिती पाहिजे ना सरबतामध्ये. जिरेपूड शरीराला थंडक देणारी. मीठ काय करतं, जिभेला चव वाढवतो. साखर घालूया आणि जिभेचा गोडवा वाढवूया आवडीप्रमाणे. सरबतामध्ये पण असा पुदिना थोडासा बोटाने असा क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचाही पुदिन्याचा फ्लेवर पण त्यामध्ये येतो. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. बघा आवडते का तुम्हाला कोकम सरबत? अशा पद्धतीने बनवलेलं, एकदम लाईट बनवलं, जास्त डार्क नाही. डार्क हवं असेल तर अजून कोकमाचं सिरप वाढवायचं. फिकं बनवलं, लाईट म्हटलं म्हणजे फिकं. आम्हाला आमच्याकडे थोडासा मधुमेहाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं फिकं. बघा कोकमाचं सिरप सरबत पण तयार झालेलं आहे. आणि मी काय केलं ते तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. लक्षात आलं का तुमच्या? लिंबूचं जे सरबत केलं ना त्यामध्ये तुम्ही जर कोकम सरबत पण करायचं असेल तर 2 in 1 दोन्ही प्रकारचं करू शकता. आधी लिंबूचं सरबत करायचं, काढून घ्यायचं, कोकम सिरप टाकायचं, का झालं लिंबू सरबत आणि कोकम सरबत. लक्षात आलं असेल तुमच्या, मी व्हिडिओमध्ये बनवलं सेम पद्धतीने. तर आलं की नाही माहिती नाही, पण बघा माझ्या व्हिडिओमध्ये अगोदर व्यवस्थित की मी हेही तसंच बनवलं, फक्त त्यामध्ये ॲड काय केलं, कोकम सरबत. तर अशा पद्धतीने माझी 3 पेय तयार. बर्फाचे क्यूब घालून घ्यायचे तुकडे. सरबत कोकम सरबत ग्लासात ओतून घ्यायचे. बघा मस्त सरबत झालं ना. थोडासा फिका कलर केला, रंग केला. तुम्ही थोडंसं सिरप वाढवून डार्क पण करू शकता. यामध्ये पण असं थोडंसं पुदिन्याचं पान घालायचं. बघा 3ही प्रकारचे हे ज्यूस आणि सरबत तयार झालेले आहे. कलिंगडाचं ज्यूस, लिंबूचं सरबत आणि कोकमचं सरबत. आणि कशा पद्धतीने बनवायचं, कशी चव लागू शकते ह्याला असं काही घातलं तर त्यामध्ये, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. टेस्टी कसं बनवायचं, टेस्ट कशी वाढवायची आणि मग आपल्या फॅमिलीला जर टेस्ट वाढवली तर आपल्या फॅमिलीला कसं ते आवडेल, मुलांना ते कसं आवडेल, अशा पद्धतीने आपण काही असे बनवून जे पदार्थ बनवतो तेव्हा असं काही पदार्थ घालून पाहायचं. अगदीच असं की घातक असतील असं नाही, पण आपल्या शरीराला योग्य असतील असे घालायला काही हरकत नाही. तर आता मी ह्यामध्ये कसं तिखट घातलं, थोडंसं अगदी चिमूटभर काळी मिरपूड घातली. काळी मिरपूड पण ह्याला खूप तिखट आणि लिंबू घातलं. मग कशी आंबट गोड तिखट अशी सगळी टेस्ट ह्यामध्ये येते.
लिंबूचा रसमध्ये मी जिरं थंड शरीराला करण्यासाठी कोकमामध्ये सुद्धा लिंबूचा रस घातला. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा ताई माझी तुमच्या रेसिपीज आम्हाला आवडतात आणि मी आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतील आणि भविष्यात मी अजून यापुढे अजून चांगलं दाखवायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.